Welcome to AV number 5, part number 5. We come up to this part. Wars are not fought only on the battlefield. इथपर्यंत आपण आलो होतो. तर आपण पुन्हा एकदा आपण पुढच्या पार्टकडे जाऊया. Prompt reporting is of strategic importance during a war. Refer to the above extract and explain. तर सगळ्यात महत्त्वाचं ह्या ठिकाणी जे रिपोर्टिंग आहे म्हणजे त्याला आपण तत्काळ सूचना देणं असं म्हणतो, तत्काळ रिपोर्ट करणं असं म्हणतो. इज ऑफ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ड्युरिंग अ वॉर. तर युद्धामध्ये हे अतिशय महत्त्वाचं आहे की ती एक अशी पायरी आहे की त्या ठिकाणी तत्काळ मेसेजेस जायला पाहिजे. रेफर टू द अबो एक्स्ट्रॅक्ट अँड एक्सप्लेन. ते आपल्याला स्पष्ट करायचं आहे की रिपोर्टिंग जे असतं युद्धाच्या काळातलं वृत्तांत जो आहे, अहवाल जो असतो तो युद्धातील डावबाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. ते कसं महत्त्वाचं असतं? अ वॉर करस्पॉन्डंट इज अ जर्नलिस्ट हू कवर स्टोरीज फर्स्ट हँड फ्रॉम अ वॉर झोन. तर अशा प्रकारचे काही पत्रकार लोक असतात की जे प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्या ठिकाणी असतात आणि ते आपल्याला प्रत्येक वित्तम बातमी जी आहे ती देत असतात. अ वॉर करस्पॉन्डंट इज अ जर्नलिस्ट हू कवर स्टोरीज फर्स्ट हँड फ्रॉम अ वॉर झोन. ही हॅज टू वर्क इन डिफिकल्ट कंडिशन. आणि अतिशय कठीण परिस्थितीत त्या ठिकाणी त्यांना काम करावं लागतं. बट ही मस्ट बी प्रॉम्प्ट इन इज रिपोर्टिंग. पण ते त्यांच्या रिपोर्टिंगमध्ये ते अतिशय प्रॉम्प्ट त्या ठिकाणी पाहिजे. द कंट्रीज इन्व्हॉल्ड इन द वॉर आर अँक्शुअस टू नो व्हॉट इज हॅपनिंग. कारण जो देश आपला असतो, जो युद्धामध्ये त्या ठिकाणी त्याचा समावेश असतो, ते अतिशय काळजीमध्ये असतात की पुढे काय घडणार आहे. दे हॅव टू प्लॅन फ्युचर स्ट्रॅटेजीज. त्यांना पुढचं भविष्यकाळातलं नियोजन जे आहे ते करावं लागतं. द इकॉनॉमी ऑफ द कंट्री अँड द मूड ऑफ द पीपल डिपेंड ऑन द इव्हेंट्स इन द वॉर. आणि त्या ठिकाणी देशाची जी अर्थव्यवस्था आहे, देशाचा जो मूड आहे लोकांचा, तो सगळ्या ह्या युद्धातल्या घटनेंवर त्या ठिकाणी अवलंबून असतो. संपूर्ण देशाला त्याचा परिणाम होत असतो. द सिटिजन ऑल्सो हॅव अ राईट टू नो इफ दे आर इन डेंजर ऑर दे आर सेफ. तर नागरिक लोकांना पण त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं असतं कळणं की त्या ठिकाणी ते सेफ आहेत का धोक्यामध्ये आहेत, की त्यांना काय होतं आहे, पुढे काही धोका वाढवून ठेवलेला आहे का, हेही त्यांना कळणं गरजेचं असतं. म्हणून त्या ठिकाणी रिपोर्टिंग जी आहे, हेन्स प्रॉम्प्ट रिपोर्टिंग इज ऑफ स्ट्रॅटेजिक इम्पॉर्टन्स ड्युरिंग अ वॉर. आणि म्हणून त्या ठिकाणी ताबडतोब त्या ठिकाणी ह्या बातम्या ज्या आहे आणि त्या अलीकडे तर अतिशय GPS च्या माध्यमातून त्या ठिकाणी अतिशय तत्काळ आपल्याला कळत असतं की काय काय युद्धभूमीवर चाललेलं आहे. आणि ते प्रॉम्प्ट रिपोर्टिंग जे आहे ते आपल्या संपूर्ण देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं असतं. पुढे आपण जाऊया. नेक्स्ट टॉपिक जो आपला आहे तो बघूया. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. नंबर 5 होता, 4 होता, नंबर 5कडे जाऊया. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड डू द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. आपल्याला खाली काय ॲक्टिव्हिटी आहे त्या पूर्ण करायच्या आहे. मेक अ लिस्ट ऑफ द प्रिपरेशन्स मेड फॉर अन असॉल्ट ऑन टायगर हिल. काय काय तयारी केली गेली ज्यावेळेला टायगर हिलवर त्या ठिकाणी हल्ला केला गेला, त्यावेळेला कोणत्या प्रकारची तयारी जी आहे, प्रिपरेशन्स ज्या आहेत त्याची एक यादी आपल्याला बनवायची आहे. पहिलं आहे थ्रू आउट द लास्ट वीक ऑफ जून 1999 18 ग्रेनेडियर्सने काय केलं होतं. Throughout the last week of June 1999, 18 Grenadiers probed to establish the extent of the enemy's defenses. त्या ठिकाणी त्यांची पूर्ण एक प्रकारची चौकशी, एक प्रकारची तयारी चालू होती की आपल्या शत्रू पक्षाला त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला त्या आवाक्यात पकडायचं आहे त्याबद्दलची संपूर्ण त्यांची टेहाळणी जी आहे ती चालू होती. पहिलं, They also explored to find out suitable route for the assault. कोणता मार्ग त्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी योग्य असेल याचा शोध घेण्याचं काम जे आहे ते पण त्या ठिकाणी चाललेलं होतं. तिसरं, नंबर C. आफ्टर कन्फर्मिंग द मल्टीडायरेक्शनल असॉल्ट ॲज द लास्ट स्ट्रॅटेजी, द कमांडिंग ऑफिसर. आफ्टर कन्फर्मिंग द मल्टीडायरेक्शनल असॉल्ट ॲज द बेस्ट स्ट्रॅटेजी, संपूर्ण सगळ्या दिशेने त्या ठिकाणी हल्ला करणं ही सगळ्यात चांगला डावपेच होता हे जेव्हा कमांडिंग ऑफिसरला त्या ठिकाणी कळलं. कमांडिंग ऑफिसर ड्रू ऑफ अन इलॅबोरेट आर्टिलरी फायर प्लॅन. तर त्यांनी आपला जो आर्टिलरी फायर प्लॅन आहे तो त्यांनी काढला. त्यानंतर इंडिव्हिज्युअल गन्स वेअर अरेंज सो ॲज टू कव्हर इच ऑब्जेक्टिव्ह. वैयक्तिक बंदुका त्या ठिकाणी रोखल्या गेल्या की त्या पद्धतीने आपलं प्रत्येकाचं जे ऑब्जेक्टिव्ह आहे ते ऑब्जेक्टिव्ह त्या ठिकाणी पूर्ण करण्यासाठी. बोफोर्स गन्स वेअर यूज इन अ डायरेक्ट फायरिंग रोल. तर बोफोर्स गन्सचा वापर त्या ठिकाणी डायरेक्ट फायरिंगसाठी त्या ठिकाणी केला गेला आणि या पद्धतीने
ही लिस्ट जी आहे ती आहे. नंतर नेक्स्ट टॉपिक आहे कंप्लीट द फ्लो चार्ट शोईंग द इव्हेंट्स ऑन द डे ऑफ द असॉल्ट. तर आपल्याला हा फ्लो चार्ट जो आहे तो पूर्ण करायचा आहे. काय काय फ्लो चार्ट त्या ठिकाणी आहे, कशा पद्धतीने ती घटना घडत आहे. ऑन 2-3 जुलै 1999 एअरफोर्स टार्गेटेड टायगर हिल. त्यांनी टायगर हिलला टार्गेट केलं. ॲट 19 hours ऑन 3 जुलै 3 जुलैला 7 वाजता त्यांनी एथिंग एनेडेड स्टार्टेड इट्स मल्टीडायरेक्शनल असॉल्ट अंडर द कव्हर ऑफ बॅड वेदर अँड डार्कनेस सपोर्टेड बाय द आर्टिलरी अँड मोर्टार्स. तर त्या ठिकाणी प्रत्यक्ष संपूर्ण बाजूंनी सगळ्या बाजूंनी त्या ठिकाणी हल्ला जो आहे तो त्या ठिकाणी सुरू झाला. ॲट 1:30 hours ऑन 4 जुलै 4 जुलैला 1:30 वाजता त्या ठिकाणी ए कंपनी कॅप्चर्ड अँड इंटरमिजिएट पोझिशन कॉल्ड टंग. तर 4 जुलैला त्या ठिकाणी टंग जो भाग आहे टायगर हिलचा जो मधला भाग होता त्या भागावर त्या ठिकाणी एक प्रकारची व्याप्ती जी आहे ती आपण मिळवली. नंतर आहे डी कंपनी लीडर सचिन निंबाळकर असॉल्टेड फ्रॉम द ईस्ट. डी कंपनी लीडर जे आहेत सचिन निंबाळकरांनी त्या ठिकाणी पूर्वेकडनं त्या ठिकाणी हल्ला चढवला. डी कंपनी ॲक्युपाईड द ईस्टर्न पोर्शन ऑफ एरिया कॉलर. त्या ठिकाणी पूर्वेकडची जी जो एरिया होता त्या टायगर हिलचा त्याच्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. विच ले विदिन 100 meters ऑफ टायगर हिल टॉप. की जे होतं ते टायगर हिलपासून 100 मीटरच्या अंतरावर त्या ठिकाणी होतं फक्त. टो होल्ड वॉच ऑप्टेन जस्ट 30 meters फ्रॉम द टॉप. त्या ठिकाणी जो टो होल्ड आहे तर जो मूळ सुडका त्या ठिकाणी होता तो 30 मीटर उंचीचा त्या ठिकाणी होता. ॲट 4 hours ऑन 4 जुलै तर 4 वाजता 4 जुलैला द इंडियन आर्मी अप्रोच टायगर हिल टॉप बाय क्लाइम्बिंग अ शियर क्लिप अँड कॉट द एनिमी अनअवेअर. त्या ठिकाणी अगदी अजाणतेपणाने पाकिस्तानच्या शत्रुपक्षाच्या अजाणतेपणाने टायगर हिलजवळ त्या ठिकाणी भारतीय आर्मीने आगेकूच केलं. आफ्टर शॉर्ट पिरियड ऑफ हँड टू हँड फायटिंग द इंडियन आर्मी सक्सिडेड इन कॅप्चरिंग द ऑब्जेक्टिव्ह. आणि त्या ठिकाणी हातोहात त्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या ठिकाणी आमनेसामने लढाई झाली आणि भारतीय आर्मीने त्या ठिकाणी आपलं उद्दिष्ट जे आहे ते साध्य केलं. ऑन 8 जुलै इंडियन ट्रायकलर वॉज हॉइस्टेड ऑन टायगर हिल टॉप. आणि 8 जुलैला त्या ठिकाणी आपला जो भारतीय तिरंगा आहे ती ट्रायकलर जो आहे तो त्या ठिकाणी फडकवला गेला. या पद्धतीने हा फ्लोचार्ट जो आहे तो त्या दिवशी काय काय घडलेलं आहे त्याचं वर्णन आपण बघितलं. रिराईट द गिवन स्टेटमेंट इन देअर ऑर्डर ऑफ ऑकरन्सेस. तर त्या ठिकाणी ही काही वाक्य आलेली आहेत. ह्या वाक्यांना आपल्याला कशा पद्धतीने ते आलेले आहेत त्याचं जे अरेंजमेंट आहे ते आपल्याला करायची आहे. रिराईट द गिवन स्टेटमेंट इन देअर ऑर्डर ऑफ ऑकरन्स. कशा पद्धतीने वाक्यात आपल्या पाठ्यांशात ते आलेले आहेत त्याच्याप्रमाणे आपल्याला ते वाक्यांची मांडणी करायची आहे. द मोस्ट डिफिकल्ट टास्क ऑफ मेंटेनिंग द होल्ड ऑन टायगर हिल वॉज अचीव्ड इन दिस वे. द मोस्ट डिफिकल्ट टास्क ऑफ मेंटेनिंग द होल्ड ऑन टायगर हिल वॉज अचीव्ड इन दिस वे. या पद्धतीने त्या ठिकाणी टायगर हिलवर आपण जे आक्रमण केली ते मेंटेन करण्याचं काम त्या ठिकाणी केलं गेलं. आणि ते कशा पद्धतीने केलेलं आहे त्याबद्दलचे ह्या ठिकाणी की वाक्य आलेली आहेत. त्यांना फक्त आपल्याला अरेंजमेंट जी आहे त्याची ती करायची आहे. तर कशा पद्धतीने त्या ठिकाणी तर ह्या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6 हे 6 वाक्य जे आहेत त्या 6 वाक्यांना आपल्याला पहिली घटना कशी घडली आहे पाठ्यांशाप्रमाणे ते करायचं आहे. तर पहिली घटना ह्या ठिकाणी आहे ही ड्युरिंग द फेरोसियस आर्टिलरी ड्युएल्स द ग्रेनेडियर्स हंग ऑन देअर प्रिकॅरियस पर्च विथ ग्रीट अँड डिटर्मिनेशन. तर त्या ठिकाणी ही जी आर्टिलरी फोर्स आपला होता त्यांनी आपल्या आपल्या जागा त्या ठिकाणी घेतल्या. धैर्य आणि निश्चय जो आहे त्याच्यासह त्यांनी त्या जागा पकडल्या पहिल्यांदा सगळ्यात. नंतर 8 Sikh वॉज ऑर्डर्ड टू अटॅक अँड कॅप्चर हेल्मेट अँड इंडिया गेट. नंतर 8 Sikh ही जी तुकडी होती ही जी एक विशिष्ट बटालियन होती त्यांना त्या ठिकाणी हल्ला करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलं गेलं की हेल्मेट आणि इंडिया गेटवर तुम्ही हल्ला करा. त्यानंतर ॲन ॲडहोक कॉलम ऑफ 8 Sikh क्लाइम्ड द स्टेप रॉक अँड कॅप्चर्ड इंडिया गेट. त्यानंतर त्यांच्यासोबत त्या ठिकाणी अजूनही एक कुमक होती 8 Sikh सोबत. त्यांनी हा जो उंच सुडका आहे इंडिया गेटचा तो त्या ठिकाणी कॅप्चर केला.
त्यानंतर आहे इन्स्पाइट ऑफ हॅवी कॅज्युअलिटीज 86 कॅप्चर्ड हेल्मेट ऑन 5 जुलै. त्या ठिकाणी बरेचसे मृत्यू पण त्या ठिकाणी घडले, बरेचसे सैनिक मारले गेले, पण 86च्या त्या बटालियनने 5 जुलैला हेल्मेट हे जे आहे हा सुळका त्या ठिकाणी कॅप्चर केला. त्यानंतर बॉडीज ऑफ द पाकिस्तानी सोल्जर्स वर कलेक्टेड अँड बरीड ॲप्रोप्रिएटली. त्या ठिकाणी पाकिस्तान चे जे काही सोल्जर्स होते, पाकिस्तानचे जे काही सैनिक होते, त्यांचे शव जे होते की जे मृत पावलेले होते, अशांचे शव त्या ठिकाणी गोळा केले गेले आणि त्यांना त्या ठिकाणी एक उचित पद्धतीने त्यांचं दफनविधी जे आहे तो त्या ठिकाणी करण्यात आला. आणि शेवटं आहे हेच त्या ठिकाणी आहे शेवटी बॉडीज ऑफ पाकिस्तानी. तर या पद्धतीने हे वाक्य आहे. पहिले वाक्य आहे सी, नंतर आहे ए, नंतर आहे ॲन ॲडहोक ई नंबर 3ला, नंतर आहे इन्स्पाइट ऑफ हॅवी कॅज्युअलिटीज हे वाक्य आहे 4 नंबरला, नंतर आहे 86 जे आहे 86 फॉट बॅक, ठीक आहे. असे 6 वाक्य जे आहेत ते आपण बघितलेले आहेत. 1 2 3 4 5 6. ठीक आहे. पुढे आपण जाऊया. डिस्कस द मिनिंग्स ऑफ द फॉलोइंग इडियम्स फ्रेजेस अँड यूज देम इन युअर ओन सेंटेन्सेस. तर आपल्याकडे ह्या ज्या काही वाक्प्रचार आहेत यांची आपल्याला त्या ठिकाणी वाक्यात उपयोग करायचा आहे. टू हिट द बुल्स आय याचा अर्थ काय होतो? टू हिट द बुल्स आय मीन्स वॉट? टू हिट द बुल्स आय. टू हिट द बुल्स आय मीन्स गेट समथिंग एक्झॅक्टली राईट, म्हणजे अगदी अचूक निशाणा साधणं, त्याला म्हणतात टू हिट द बुल्स आय, अचूक निशाणा साधणं. द रिपोर्टर्स कॉमेंट ऑन द निग्लिजन्स ऑफ द ऑथॉरिटी हिट द बुल्स आय. तर त्या ठिकाणी रिपोर्टरने जे कॉमेंट्स केले, अधिकारी वर्गांचं दुर्लक्ष होतं आहे, ते बरोबर त्या ठिकाणी मर्मस्थानी लागलं, म्हणजे अगदी अचूक निशाणा साधला गेला. टू बी टेकन बाय सरप्राईज मीन्स टू शॉक समवन बाय वन सडन अपीरन्स ऑन ॲक्शन. टू शॉक समवन बाय वन सडन अपीरन्स ऑन ॲक्शन. तर त्या ठिकाणी एकदम आश्चर्य वाटणं किंवा एकदम आश्चर्यचकित होणं या अर्थाने. द एनिमी सोल्जर्स वेर टेकन बाय सरप्राईज व्हेन आवर सोल्जर्स अटॅक देम सडनली. द एनिमी सोल्जर्स वेर टेकन बाय सरप्राईज. शत्रुपक्षाला अतिशय त्या ठिकाणी खूप आश्चर्य वाटलं जेव्हा अचानक आपल्या सैनिकांनी त्या ठिकाणी हल्ला केला. टू गेट अ टो होल्ड. टू गेट अ टो होल्डचा अर्थ होतो टू गेट अन इनिशियल स्टेबल पोझिशन टू प्रोसीड फर्दर. टू गेट अन इनिशियल स्टेबल पोझिशन, त्या ठिकाणी एक मूळ अशी बैठक जी आहे, एक स्टेबल पोझिशन त्या ठिकाणी घ्यायची आहे, त्याला म्हणतात टू गेट अ टो होल्ड, म्हणजे मूळ आपल्या आपल्या जागा घेणे, त्याला म्हणतात टू गेट अ टो होल्ड. माय फ्रेंड इज ट्राईंग टू गेट अ टो होल्ड इन द एंटरटेनमेंट इंडस्ट्री बाय डुईंग मॉडेलिंग. माझ्या मित्राने त्या ठिकाणी मॉडेलिंग क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी त्याला करिअर करायचं होतं, म्हणून त्या ठिकाणी त्याने मूळ आपली जी जागा घेण्याचे प्रयत्न त्याने केला. टू गेट अ टो होल्ड म्हणजे शिरकाव करणं या अर्थाने असं म्हणता येईल आपल्याला. अंडर द कवर ऑफचा अर्थ आहे अ हिडन ऑर प्रोटेक्टेड बाय. हिडन ऑर प्रोटेक्टेड बाय संरक्षण करणं किंवा असं त्याला म्हणता येईल, त्याखाली झाकून जाणं या अर्थाने. द फ्रीडम फायटर्स कॅरीड ऑन मेनी ऑफ देअर अटॅक्स अंडर द कवर ऑफ डार्कनेस. तर अंधाराचा फायदा घेऊन अंधाराच्या त्या खाली त्या ठिकाणी आपल्या अनेक जे फ्रीडम फायटर्स होते, स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांनी त्या ठिकाणी हल्ला जो आहे तो केला. अशा पद्धतीने आपण हे बघितलं आहे. पुढे आपण जाऊया. रीड द फॉलोइंग वर्ड्स. खाली दिलेले शब्द वाचा. ब्रिगेडियर, कमांडर, कॅप्चर, इव्हिक्टिंग, एनिमी, डिफेन्स, ऑल दीज वर्ड्स आर रिलेटेड टू द वॉर अफेअर्स अँड वॉर. फाइंड मोर सच वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. हे सगळे शब्द जे आहेत ते युद्धाशी संबंधित आहेत. ब्रिगेडियर आहे, कमांडर आहे, कॅप्चर आहे, इव्हिक्टिंग आहे, एनिमी आहे, डिफेन्स आहे. तर असे काही शब्द आहेत का अजून आपल्याला ते सांगायचे आहेत. तर त्या व्यतिरिक्त त्या ठिकाणी आपण सांगू शकतो मिशन आहे, माउंटन आहे,
आर्टिलरी आहे, ग्रेनेडियर्स आहे, स्ट्रॅटेजी आहे, ॲसॉल्ट आहे, फील्ड आहे, रेजिमेंट आहे, गन आहे, एअरफोर्स आहे, मिलिटरी आहे, टार्गेट आहे, कंपनी आहे, इन्फॅन्टरी आहे, कॅप्टन आहे, फायर फायटिंग आहे, ड्युएल्स आहे, कमांडो आहे. अशा अनेक शब्द त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतील. तर ठीक आहे, आपण इथे थांबूया आणि पुढच्या आयवीकडे आपण वळू. थँक्यू.